रात्री उशिरापर्यंत सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। पराभव झालेल्या ठिकाणी पुन्हा संघटनात्मक बांधणी करणार, जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची बावनकुळेंची माहिती। ओबीसींचं शिष्टमंडळ आज वडीगोद्रीला जाणार। मुंबईतल्या बैठकीतील मुद्द्यांवरती लक्ष्मण हाके आणि वाघमारेंशी करणार चर्चा। तर आज सरकारचं शिष्टमंडळ पुण्यातल्या ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणा यांची घेणार भेट। ओबीसी समाजाची बैठक मॅनेज होती, मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप। तर मराठ्यांचं वाटोळं होईल अशाच भुजबळांच्या मागण्या, जरांगेंची टीका। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीचा निकाल कोर्टामध्ये। रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका। मतमोजणी आणि निकालावरती स्थगिती देण्याची मागणी। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची बैठकीसाठी अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता। पुण्यामधील कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला 3 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मंजूर। मद्यधुंद अवस्थेमध्ये अल्पवयीन मुलाला कार दिल्या प्रकरणामध्ये जामीन। यूजीसी नेट परीक्षेपाठोपाठ सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेतही गोंधळ। 3 दिवस शिल्लक असतानाच परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता। आज कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। तर गोव्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता।